कामोडे संघ पुरस्कृत करण्यात आलाय, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. आणि आज मात्र सेमीफायनल मध्ये तो संघ सुद्धा इथून दाखल झालाय. इथून जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि बेलपाडा संघासमोर खेळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. अगदी पहिल्या रात्रीमध्ये ट्रॉम्बे कोलिवाडा संघाचा बोलबाला राहिलाय. अगदी पुंडेसारख्या मातबर संघाला त्यांना पराभूत केलाय आणि जिवदा आणि बामणडोंगरी संघा विपक्ष खेळत असताना शेवटच्या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना 26 धावा कुठल्या होत्या. आज तो ट्रॉम्बे कोलिवाडा संघ मैदानात दाखल झालाय. इथून नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय जय हनुमान कामोडी संघाने इथं घेतलाय. जाऊया गेम ऑनचा इथून इशारा होईल. 4 ओव्हरची मॅच आहे. अजून प्रेक्षकांची बरीच गर्दी पाहायला मिळते. आज कामोड्याचे रसिक बरेच पाहायला मिळतात. प्रेक्षक सुद्धा तेवढेच जमले गेलेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. इथून जाऊया बॅक टू क्रिकेट. ऑनस्ट्राईकला परेश म्हात्रे, नॉनस्ट्राईकिंगला आपण रोशनला पाहू शकताय. गेम ऑनचा इशारा आलाय. ऑनस्ट्राईकला परेश म्हात्रे आहेत, नॉनस्ट्राईकिंगला रोशन आणि इथून मात्र गोलंदाज शुभम पाटील ट्रॉम्बे संघाकडून. इथून मात्र हा फटका खेळून काढलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये उडवलाय चेंडूला आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवर परेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स. षटकारांच्या हॅट्रिक साठी 3000चं कॅश प्राइज दिले जाईल कामोडी संघाच्या फलंदाजांसाठी. बरेचशाच फॅन्स त्यांचे पाहायला मिळतात आणि कामोडी संघाच्यात बरेचसे प्रेक्षक मॅडी जर विचार केला ना बरेचसे पाठीराखे आज पाहायला मिळालेत. बऱ्याच वर्षांचं कर्तृत्व स्वप्न जासई टेनिस क्रिकेट खेळत असताना आज मात्र ही रजनी क्रिकेटची भव्य दिव्य अशी आयोजनची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज मात्र सेमीफायनल खेळताना कामोडी संघ पाहायला मिळतोय. डीप पॉइंटच्या वरतून इथून मात्र चेंडू जाईल गोलीच्या वेगानं. बॅक टू बॅक परेश म्हात्रेच्या बॅटमनला बॅक टू बॅक इथून 2 चौकार आलेत परेश म्हात्रेच्या बॅट मधून. इथून पहा आम्हाला बजाज रिक्षाची चावी मिळाली. कोणाची चावी आहे त्यांनी ओळख पटवून न्यायचं आहे. चौकारांच्या हॅट्रिक साठी दादा तब्बल चौकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा परेश म्हात्रेला 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. इथून मात्र विचार केला तर श्रावणी प्रवीणजी गायकर कामोडी यांच्या वतीनं चौकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा तब्बल 3000चं कॅश प्राइज. इथून हा फटका लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल झालेत. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 नवीनशी धावपट्टावर आपल्याला धावा पाहायला मिळतात. त्या तब्बल 10 धावा. अतिशय चांगली ही मॅच. अतिशय दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला आपण शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघ पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला अनुजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला खरं तर जय हनुमान कामोडी संघ एका बाजूला. गोलंदाज शुभम, समोर मात्र परेश आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे आणि परेशच्या बॅट मधला 3रा चौकार. या चौकाराच्या साह्यानं 14 धावा धावपट्टा लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग इथून मात्र परेश म्हात्रेच्या बॅट मधून होताना पाहायला मिळते. कौतुक करूयात आपण खरं तर कामोडी संघाचा. अतिशय चांगली खरं तर पारी आज पाहायला मिळाली. बऱ्याच अवधीनंतर आज मात्र कामोडी संघ एकवटला गेलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये बारक्या कांबळेनं अतिशय चांगले षटक फेकलं होतं आणि त्यांना मात्र बक्षीस आमचे खरं तर अनुजी पाटील यांच्या वतीनं ब्रँडेड शूज सुद्धा कबूल करण्यात आले. ते मात्र उद्या लगेच दिले जातील. 77 मधून सुद्धा आपण कौतुक करूया. सतत मुरबी संघ सुद्धा पॅक करत असतात पण यावेळचा चेंडू जर पाहायला गेला तर शहराचा वेध घेणारा हा चेंडू होता. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 15 धावा. इथून हे पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी शुभम पाटील याची राहिलाय. शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघ या अगोदरच्या मॅचेस मध्ये अगदी अतिशय जर विचार केला तर गोलंदाजीच्या जोरावर बरेचसे सामने त्याने जिंकवलेत. इथून मात्र आजच्या रात्रीमध्ये थोडीशी गोलंदाजी महागडी पाहायला मिळते. इथून ऑन स्ट्राईकला आता रोशन म्हात्रे असतील. मगाच्या 2-3 मॅच मध्ये आपण त्यांना पाहिला तर 4थ्या 5व्या क्रमांकावर आले होते पण इथून आता मात्र
सलामीला आलेत आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. षटकार आलाय खरं तर रोशन मात्रेच्या बॅट मधून आणि इथून मात्र धावपट्टा धावा लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा. चांगली बॅटिंग आज जय हनुमान कामोडी संघाची राहिली आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचाच उच्चांक पाहायला मिळाला. 85 धावा त्यांनी कुठल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये नावा संघा अगेन्स्ट. आणि इथून मात्र आता ही सेमीफायनलची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा पाहायला मिळतात. कौतुक करूयात आपण परेश मात्रेचा, कौतुक करूयात रोशन मात्रेचा. सलामीची जोडी आहे आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा त्यांनी जमा केल्यात. आणखीन 18 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे आणि अजून मात्र प्रेक्षकांची तेवढीच गर्दी, प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कामोडचे आज बरेचसे प्रेक्षक आज मात्र पाहायला मिळतात. इथून गोलंदाज दाखल होतील सुधीर दुसरे षटक हाताळण्यासाठी. विवनच्या पहिल्या षटकामध्ये शुभमच्या 21 आल्यात. महागडे षटक म्हणावं लागेल. इथून सुधीर कोळी इथून कमबॅक करणारे षटक येईल का रॉबी कोलिवाडा संघासाठी. इथून आता ऑनस्ट्राईकला असतील खरं तर परेश मात्रे, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले. बरेचसे पुढे आले होते. इथून आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजची अगदी सोडली होती. इथून आपण पाहू शकताय इथून आत्मघातकी एक धाव ठरली असती. डायरेक्ट हिट झाला असताना तर एक महत्वाची विकेट खरं तर रोशन मात्रे बाद झाले असते. पण इथून मात्र बाल बचावलेत आणि इथून मात्र एक रिस्की धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येईल. 22 स्वरूपात इथून एक धाव कंप्लीट झाले आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. पीटीसी लाईव्हचं आपण कौतुक करूया. चांगली करत क्वालिटी, चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते आणि म्हणून तर प्रेक्षकांनी पहिली पसंती या चॅनलला दिली. ही स्पर्धा 4थ्या रात्रीमध्ये कव्हर करतात आमचे संदीप दादा वास्कर असतील, केडी असतील, संपूर्ण मुन्ना मायकल आणि या सर्व कॅमेरामॅनचं आपण कौतुक करूया. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी खोलामध्ये होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या 23 धावा. इथून आता मात्र हे षटक कुठेतरी कमबॅक येण्यासारखं पाहायला मिळतंय रॉबी कोलिवाडा संघासाठी. कारण सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सुधीर कोहलीच्या षटकामध्ये आतापर्यंत त्या गोलंदाजांना 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू फेकत असताना फक्त अवघ्या 2 धावा खर्ची केल्यात. एक धाव 22 स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली आणि एक धाव मात्र बॅट स्वरूपात आली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळचा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. हा चेंडू जर मिस झाला असताना कदाचित यष्ट्यानंबर आदळला असता आणि एक महत्वाची विकेट सुद्धा ट्रॉम्बी कोलिवाडा संघाला मिळाली असती. आणि महत्वाची विकेट आहे परेश मात्रे. अगदी आजच्या रात्रीमध्ये त्याची बॅट मधून षटकार चौकारांची भाषा बोलली गेली. आता ही मात्र प्लेअर ऑफ टुर्नामेंटची बाईक खुणावते त्याला, कारण चांगली बॅटिंग आज परेश मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. अगदी यावेळी हा फटका इथून आपण पाहायला गेला तर डीप पॉइंट मध्ये खेळून काढला आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे चौकारा करा. सत्तावीस धावा धावपट्ट्यावर लागल्या गेल्यात. इथून चांगली बॅटिंग इथून मात्र परेश मात्रे करतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आलेत आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 27 धावा. इथून मात्र सुधीर कोळी चा हा चेंडू आणि त्याला मात्र स्विच हिटचा फटका. बॅक टू बॅक इथून परेश मात्रेच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. लगेच मैदानात जायचं आहे आणि इथून मात्र चौकाराच्या साह्याने 31 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. श्रावणी प्रवीणजी गायकर कामोडे साहेबांच्या वतीनं चौकारांच्या हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राइज फलंदाजाला दिले जातील. अनुप 11 जय हनुमान कामोडे. तर अनुपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा जय हनुमान कामोडे संघ. सातत्यानं जर प्रवीण विचार केल्यानंतर मुरबी संघाला सुद्धा ते पॅक करत असतात आणि यंदाच्या अंगामध्ये सुद्धा मात्र आता कामोडे संघाला त्याने पॅक केलाय. आणि इथून मात्र एक पहिलीच ही एंट्री आहे आणि पहिल्या एंट्रीमध्ये एक बक्षीस मात्र कामोडे संघानं त्यांच्या नावावर मात्र मिळवून दिलाय. कौतुक करूयात कामोडे संघाचं. तर मगाच्या मॅच मध्ये बारक्या कांबळेचं षटक आणि त्यामध्ये बारक्या कांबळेला मात्र ब्रँडेड शूज 77 आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. आज मात्र खुश केले बारक्या कांबळेनं. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आणखीन एक रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका. इथून मात्र हा फटका बसला गेलाय.
इथून एक धाव कंप्लीट केली जाईल का? क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र फेकी सुद्धा थोडीशी उंच पाहायला मिळाली, कलेक्ट करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटा धावा आपल्या पाहायला मिळतात तब्बल 32 धावा. इथून 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडे संघाच्या धावपटा धावा पाहायला मिळतात बिनबाद 32 धावा. बत्तीस धावा. तर नाणेफेकी जिंकून प्रथमतः बॅटिंग घेण्याचा निर्णय योग्य राहिलाय जय हनुमान कामोडे संघाचा. मगाच्या मॅचचा जर विचार केला तर जासी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि त्या मॅचचा अभ्यास करून खरं तर आता कामोडे संघानं इथून आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कारण थोडंसं आपण आता ऍटमॉस्फिअर थोडंसं वातावरण पाहिलं तर थोडंसं आता दव पडताना पाहायला मिळतोय आणि थोडंसं थंडी सुद्धा जाणवते. त्या कारणास्तव इथून मात्र बॅटिंग करण्याचा इथून हा निर्णय योग्य ठरलाय तो म्हणजे जय हनुमान कामोडे संघासाठी. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथून दाखल होतील जोगेंद्र. जोगेंद्र नांदगावकर इथून मात्र हा पुलरलेनचा चेंडू होता. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. एक धाव इथून कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. इथून मात्र दुसरी धाव रिस्की होऊ शकते. काय गरज होती का ही दुसरी धाव घेण्याची? हा प्रश्नचिन्ह आता कामोडे संघाच्या स्क्वॉड मधून विचारला जातोय आणि इथून मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज परेश म्हात्रे इथून होतील धावबाद. ही धाव घेणं गरजेचं होतं का? हा प्रश्नचिन्ह आता कामोडे संघाच्या स्क्वॉड मधून विचारला जातोय. कारण जिथे चांगली बॅटिंग परेश करत होता त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर विचार केला ना तर मला वाटते 5 चौकार पाहायला मिळतात. 25 धावांची एक पारी द्यायची पाहायला मिळाली. इथून दुसरी धाव जरी घेतली नसली तरी चाललं असतं कारण रोशन सुद्धा चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. जोगेंद्रला सांघिक यश मिळालंय. अगदी खोलामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे तब्बल 34 धावा 34 रन्स. 34 धावा धावपटाला लागत असताना पाहू शकताय. जोगेंद्रचं षटक करत आता महत्वाचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये शुभम पाटीलच्या 21 आल्या होत्या. त्यानंतर सुधीर कोहलीनं बॅकअप आणून दिलाय. कमबॅक करून दिलाय. तब्बल 11 धावा त्यानं खर्च केल्यात आणि इथून मात्र जोगेंद्रचं षटक आणि तिथून मात्र एक सांघिक त्याला सफलता मिळाली. परेश म्हात्रे नावाचा फलंदाज त्यानं बाद केलाय. यावेळी हा खरं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. अगदी स्क्वेअरली पंचांच्या जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. इथून 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनिशी धावपटणार धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 36 धावा 36 रन्स. इथून चांगले आता बॅटिंग करावी लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेले फलंदाज चेतन गोवारी हे तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. आज चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या अगोदर जर विचार केला ना या संघाचा तर नारिवलीची स्पर्धा सुद्धा गाजवून सोडली होती. इथून हा चांगला फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एक धाव अजून कंप्लीट केली जाईल. नारिवलीच्या स्पर्धेमध्ये तर रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बारक्या कांबळेला टू व्हीलरची बाईक मिळाली होती आणि इथून मात्र त्या संघाचा बोलबाला त्या नारिवलीच्या मैदानात सुद्धा पाहायला मिळाला होता. धावपटा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 37 धावा. इथून चेतन गोवारीनं तर एक धाव कंप्लीट केलाय. आता इथून ऑन स्ट्राईकला रोशन म्हात्रे आहेत ज्यानं स्वतःकडे स्ट्राईक मगाच्या चेंडूवर ठेवली होती. यावेळीचा हा खोलामध्ये चेंडू होता. प्रॉपर रीड करू शकले नाही यात. बॅट करत अगोदर फिरली आणि त्यानंतर हा मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जोगेंद्रनं कमबॅक करून दिलाय. आता मात्र ट्रॉम्बे कोलीवाडा संघासाठी सुरुवातीला 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरचे हे षटक पूर्णपणे कमबॅक करून देणार होते पाहायला मिळू शकतंय. पुढे आलेत आणि इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे. समोरच्या दिशेनं वाईडिश लॉंगन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कोळीच्या वेगाने इथून एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि फेकी सुद्धा तेवढीच खराब. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेनिशी धावपटावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 39 धावा 39 रन्स. हे षटक आपण कौतुक करूया जोगेंद्रचा. या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात आणि इथून मात्र 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा आपण पाहायला गेलात तर जय हनुमान कामोडे संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना एक बाद 39 धावा.
शेवटचं षटक बाकी आहे आणि इथून मात्र गोलंदाज देवीदास कोळी. पुण्याच्या विरुद्ध काय चांगली गोलंदाजी केली होती या खेळाडूंना. एक लेजंड खेळाडू आहेत आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. काय चांगली गोलंदाजी तिथे राहिली होती आणि त्यानंतर मात्र नशीब पलटलं आणि मेहनत सुद्धा चमकली. मी म्हणेन ट्रॉम्बे कोलिवाडा संघाची. शेवटच्या षटकामध्ये जीवदानी बामणुरी संघ अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 26 धावा जिंकत असताना फटकेबाजी सुद्धा चांगली झाली आणि तिथून मात्र सुपर 4 मध्ये दाखल झाला होता ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण आता अप्रतिम झालंय. इथून एक धाव कंप्लीट केली जात आहे. आता ऑन स्ट्राईकला रोशन म्हात्रे आहेत. रोशन म्हात्रेने जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर आमचे नयनजी अहवाल जे बेस्ट लोगो मास्टर आहेत त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज रोशन म्हात्रेला दिले जातील. आणि जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार आले तर श्रावणी प्रवीणजी गायकर कामोडे यांच्या वतीनं 3000चे कॅश प्राइज आहे. म्हणजे टोटल आता फलंदाजाला 4000चे कॅश प्राइज दिले जाईल. मात्र रोशन साठी बक्षीस आहे नयनजी अहवाल च्या वतीने 1000 रुपये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर पंचांच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. सेहेचाळीस धाबा धावपटा लागल्या गेल्यात. इथून मात्र रोशनच्या बॅटमॅनला हा आतापर्यंतला दुसरा षटकार पाहायला मिळतोय. सांगलीतून धाबा उभारत असताना जयरमान कामोडे संघ आपण पाहू शकताय. इथून गोलंदाज देवीदास कोळी याचं स्वागत केलंय रोशन या फलंदाजांना. समोर खेळून काढलाय. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रोशनच्या बॅटमॅनला हा तडाखा. मिळतील 4 धावा. सायनं तब्बल जय हनुमान कामोडे संघाच्या 50 धावा धावपटा लागल्या जातात. चांगली बॅटिंग तर आता रोशन करतोय. कौतुक करूयात रोशनचा. षटकानंतर एक चौकार आलाय आणि धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 50 धावा. देवीदास कोळी या गोलंदाजाचा रिव्हर्स हिटचा फटका स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत. इथून दुसरी धाव घेत असताना रिस्की पाहायला मिळेल. इथून विकेट सॅक्रिफाय करावी लागणार आहे आणि इथून मात्र धाव घेत असताना चेतन गोवारी होतील धाव बाद. चेतन गोवारी बाद झालेत. इथून आता ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे रोशन ज्या बॅट म्हणून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आले. धावा लागल्या गेल्यात 51 धावा. 4थ्या क्रमांकावर सोनू पाटील दाखल झालेत. बारक्या कांबळे खतर अजून स्क्वॉड मध्ये सुरक्षित आहेत. खरं तर आता जाणं गरजेचं होतं कारण ही शेवटचं अनामत षटक आहे. डेट ओव्हर आहे आणि इथून मात्र एका दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून कौतुक करूयात आपण देवीदासजी कोळी यांचा कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. धावपटाला धावा लागल्या गेल्या ते म्हणजे 51 धावा आणि या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू आहे. पुढे आलेत आणि इथून मात्र मोठा फटका खेळायचा होता पण बॅटच्या रडमध्ये येत नाही. इथून मात्र पंचांनी तिसऱ्या पंच रेफर केलाय. पाहूया आपण स्क्रीनवर. पॉपिंग क्रीजच्या अगदी पुढे आहेत. स्टंपिंग केलंय यष्टिक्षकांना आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी पंचांच्या माध्यमातून केली जाते. नॉट आउट आहेत. इथून मात्र 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडे संघाच्या 2 बाद 51 धावा आणि इथून मात्र 52 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे शरद स्मृती ट्रॉम्बे कोलिवाडा संघासमोर. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात प्रवीणजी गायकर यांचा. तोपर्यंत एक संधी देऊया डीजे मॅडी यांना.
भेट झाली आज खऱ्या अर्थानं जासे आणि बेलपाडाची आणि अगदी मागचा पराभवाचा सामना जो झाला होता तो स्वीकारत आज मात्र सामना जिंकला आणि बैरीनाथ बेलपाडा संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि इथे खऱ्या अर्थानं त्यांचं सर्व सहकारी खऱ्या अर्थाने इथे आनंद साजरा करत असताना एक इनिंग झाल्यानंतर मेगा फायनल तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं खऱ्या अर्थानं इथे हे आमचे आयोजक मात्र इथे फटाक्याची आतषबाजी करत असताना अलंकार खरत 11 संघाचे कॅप्टन तर थँक्यू विपुल. विजयासाठी गरज असेल ती तब्बल 24 चेंडू आणि 52 धाब्यांची गरज. या दोन टीमचा तुम्ही विचार केलात ना तर अमर कला क्रीडा मंडळ कासप या मैदानावरती पहिलीच मॅच झाली होती नाईटला आणि तिथे मात्र पराभवाचा सामना करावा लागला. रोशन छेडाचा तिथे झेल पकडला गेला आणि तिथून कदाचित त्या मॅचला कलाटणी मिळाली आणि जबरदस्त ट्रॉम्बे संघाने तिथे सामना जिंकला होता. परंतु इथे पाहावं लागेल 52 धावा बनवायचे आहेत आणि या मॅचचा विचार केला तर जरी कुठलाही संघ पराभूत झाला तर त्याला ट्रॉफी नक्कीच देण्यात येईल आणि एक संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल. तर चेंज द गेम वडवली चिरनेरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चॅम्पियन झाला. या स्पर्धेमध्ये आज मात्र पराभूत झाले लवकर परंतु फायनल मध्ये तिरंगा चिरनेरच्या स्पर्धेमध्ये देखील फायनल मध्ये प्रवेश केला होता त्यांनी आणि तिथे ते क्वालिफाय झालेत. अगदी सकाळचे 5 वाजले जाता एक मॅच अजून बॅलन्स असेल आणि बेलपाडा संघाने मला तर वाटतं आता बँडच मागवलेत कारण आज पूर्ण रात्रभर खऱ्या अर्थानं रात्र तर संपली जाता आणि चांगलं एन्जॉय त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल मेगा फायनल मध्ये. आणि स्वप्न होतं की जासईच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण फायनल मध्ये क्वालिफाय व्हावं आणि ते स्वप्न मगाची बाईट्स देखील दिली होती त्या खेळाडूंना आणि बेलपाडाची मला वाटतं या मैदानावरून दुसरी ट्रॉफी कदाचित. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एवन जोडी इतक्या रात्रीमध्ये बलिशेठ घरत आणि SR घरत साहेब आणि त्यांचे गोवा ग्रुपचे सर्व सहकारी खऱ्या अर्थाने इथे मॅचचा आनंद घेत असताना त्यांचंही मनापासून कौतुक करूया. सातत्याने वजनदार खजिनदार त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचे भारी भक्कम साडो कांचन पालकर हे देखील इथे खऱ्या अर्थानं स्कोरिंगची भूमिका सातत्याने घेत असताना त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्व जासईचे क्रिकेट संघ खेळाडू चांगली दमदार योगदान या स्पर्धेला देत असताना त्यांचंही मनापासून कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने सलामी जोडी ते तुम्हाला पाहायला मिळते अनिल कोहली आणि चेतन कोहली ही सलामीची जोडी 24 बॉल मध्ये 52 बनवायचे आहेत आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज आलेत ते अर्थातच दैवत मात्रे. सुरुवातीच्याच मॅच मध्ये अगदी विचार केला ना तर मॅन ऑफ द मॅच दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला खऱ्या अर्थानं देऊन करण्यात आलं होतं परंतु याच ट्रॉम्बे शरस्मृती 11 ट्रॉम्बे टीमनं जीवदानी बामण डोंगरी संघाविरुद्ध एका षटकामध्ये 26 धावा चेस केल्या होत्या. पहिलाच बॉल कदाचित रनअप मध्ये थोडीशी अडथळे येत आहेत त्याच्यामुळे हा बॉल रिलीज करू नाही शकले आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना अनुप 11 हनुमान कांबोडे सातत्याने 2 संघ त्यांचे पराभूत झाले. तिसरा संघ मात्र त्यांनी मान उंचावला खऱ्या अर्थानं कांबोटे संघानं आणि इथे मॅच मात्र स्टार्ट होईल. 24 बॉल 52 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न फटका हवेत आहे झेलखाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉलवरती धक्का. शरस्मृती 11 ट्रॉम्बे टीमला बॅट्समन जातील मैदानातून बाहेर. अनिल कोहली बॅक टू द पॅव्हेलियन. रात्रीचे 5 वाजलेत. थंडी वाजत असेल तर स्वेटर घाला शाल आहेत. भरपूर मेहनत घेतली तुम्ही. तर श्रावणी प्रवीण गायकर कांबोटे यांच्या वतीनं जर 3 विकेट हॅट्रिक लगातार अर्थातच 3 विकेट घेतले तर त्यांच्यासाठी गोलंदाजासाठी पारितोषिक असेल तब्बल 2000 रुपयाचं आणि पैसे जमा आहेत कदाचित मॅडी डीजे यांच्याकडे. तर पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन करत असताना सुरुवात जबरदस्त होत असताना ती गोलंदाज अनुप 11 हनुमान कांबोटे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून नवीन फलंदाज झालेत. फलंदाजीसाठी आता विचार केला तर हेमंत ॲज अ गुड क्रिकेटर संघातील सर्वात अनुभव खेळाडू मात्र इथे बॅटिंग साठी आलेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांना अगदी वेगाने बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता
ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी इथे अवंत घोषित केला. अवंतरच्या मदतीने धावा झाल्या धाव फलकावरती. त्या म्हणजेच 2-1 गडी बाद असताना चेतन कोहली आणि हेमंत पाटील ही जोडी आता मैदानावरती पाहायला मिळते. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरतील हे फलंदाज हेमंत आले स्ट्राइक एंडला. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 विध्वंसक फलंदाज. सातत्याने मोठे मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू नेहमी ओळखला जातो. परंतु आता गरज असेल अनुपीलेबन जय हनुमान कांबोडे संघासमोर जर तुम्हाला या धावा बनवायच्या आहेत तर नक्कीच तुम्हाला इथे दमदार कामगिरी करावी लागेल. कारण कांबोडे संघ म्हटलं तर गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये दमदार पाहायला मिळाली आणि इथे बॅट्समनला बीट करतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि इथे धावा लागल्यात त्या आतापर्यंत थांबल्या गेल्यात त्या 2-1 गडी बाद असताना पहिला गडी नेहमी लवकर बाद होतो ना तेव्हा कधी कधी संघावरती संकट येत असतं आणि इथे पहिला गडी लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर विचार केलात तर दैवत मात्र इथे कमालीची गोलंदाजी करत असताना यावेळी फटका मिड ऑफच्या दिशेने क्लिअर केला होता. परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ वरून बॉल लाडवतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार. इथे टोटल टार्गेट असेल ते म्हणजेच 24 चेंडू मध्ये 52 धाब्यांची गरज होती. परंतु इथे फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफला बीट करून बॉल कदाचित नाही जाणार. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग. हाईटचा फायदा घेत असताना क्षणाला त्याने स्वतःला अगदी झोकून दिला आणि उंच उडी मारून हा झेल मात्र टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल हा झेल कशा पद्धतीने त्याने कन्वर्ट केला. अगदी कॅच ऑफ द नाईट. संपूर्ण रायगड जिल्ह्याला हे वाटावा असा झेल या स्पर्धेमध्ये टिपला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते खेळाडूसाठी. शरस्मृती 11 ट्रॉम्बे टीमला सलामीचं हे षटक पॉवर प्लेचं जिथे बॅट्समनला खुलो खेळण्याचं मदत दिली जाते. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर असतात परंतु हा बेता आहे बॉल स्वतः येत आहेत झेल खाली गोलंदाज. व्हेरी गुड फिल्डिंग. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय. या ओव्हर्स मध्ये टोटल 3 विकेट्स घेतलेत आणि फलंदाज बाद होतील. आल्या माघारी पावली परत. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. हॅट्रिक गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरवरती असेल आणि जर इथे हॅट्रिक कंप्लीट केली तर त्याच्यासाठी श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या गोलंदाजासाठी दिलं जाईल. कौतुक करावं या पारितोषिक लावणाऱ्यांचं कारण सातत्याने जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा होत असतात तेव्हा नेहमी येत असतात आणि खेळाडूंसाठी भरघोस पारितोषिक श्रावणी प्रवीण गायकर यांच्या माध्यमातून दिली जातात. ऑन हॅट्रिक काही विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट करू शकेल गोलंदाज दैवत.
रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. त्या एक ओव्हर समाप्त झाल्यानंतर 3 गडी बाद 6 धावा. कांबोडे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर या ठिकाणी विचार केला तर तुम्ही जो मागचा झेल पाहिलात ना, अतिशय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला तो रोशन म्हात्रे या खेळाडूंना आणि तोच गोलंदाज आता आलाय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग चांगली झाली त्याची, फिल्डिंग देखील भरपूर चांगली झाली. आता गोलंदाजी कशी होती हे पाहावं लागेल, परंतु शरस्मृती 11 ट्रॉम्बे टीम कदाचित थोडासा बॅकफुटवर आहे. इथून त्यांना आता मोठे फटके खेळावे लागतील कारण 18 चेंडू आता 46 धाव्यांची गरज. 46 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. ओव्हर पॉवर प्लेचा ओव्हर इथे कंप्लीट झाले. आता फिल्डिंग मात्र विखुरलेली तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सीमा रेषे लगत तुम्हाला क्षेत्ररक्षक आता पाहायला मिळतील. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी राऊंड द विकेटने आलेत. पहिल्याच बॉलवरती ऑफ साइडला फटका, मिड ऑफला क्लिअर करून डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी उचलतील बॉलला. एक धाव कंप्लीट. एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाही कांबोटे अनुप 11 जय हनुमान कांबोटे टीमला. कदाचित चौकार षटकार आले तर थोडासा फरक पडेल आणि इथे चौकार षटकाराची नितांत गरज असेल आता, ती म्हणजे सरस्मृती 11 ट्रॉम्बे टीमला. संघाचं नेहमी कौतुक करावं. जेव्हा जेव्हा हा संघ मैदानावरती उतरत असतो तेव्हा तेव्हा नेहमी त्याला श्रद्धांजली देत असतो. तर रोशन म्हात्रेसाठी विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर नयन हवल यांच्या वतीनं 5,000 रुपयाचा 500 रुपयाचं पारितोषिक खऱ्या अर्थानं दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर श्रावणी प्रवीण गायकर यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल इथे निर्धाव आलाय. पहिल्या बॉल ते सिंगल आली, त्याच्यानंतर निर्धाव बॉल येत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अगदी खोलवर होता, बॅटची आतली कडा लागली गेली. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं असतं. एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने धावा लागतायत. ते 8 संथ गतीने ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आणि आता गरज असेल ती म्हणजे 44 धाव्यांची गरज ट्रॉम्बे टीमला. पुन्हा एकदा बॉल टॅप केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून त्या ठिकाणी बॉलला जज करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या प्रत्येक बॉलचा जर विचार केलात ना या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत त्याने तब्बल 4 चेंडू कंचन फेकले गेलेत, त्याच्यामध्ये एकच निर्धाव बॉल आणि त्याच्यानंतर विचार केला तर 3 सिंगल आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये आल्यात, म्हणजे 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळी स्लो फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बॉलला ढकलून दिला. तिथे खेळाडू आहेत संजय उचलतील बॉलला. जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु थोडस यष्टीरक्षक दूर होते त्याच्यामुळे कव्हर देखील चांगलं मिळालं. एक धाव कंप्लीट. सिंगल 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 फक्त सिंगलच आता पाहायला मिळत आहेत. आणि कांचन जेव्हा जेव्हा असे मॅचेस होते तेव्हा मी नेहमी सांगत असतो की लहानपणीमध्ये तुम्ही खेळ केला असाल, चिमणी उड, कबूतर उड, गाय उड. आता ते षटकार जर उडवलं नाही ना तर ट्रॉम्बे कोलीवाडा संघ कदाचित बॅकफुटवर येईल. आणि आता तर तुम्हाला जर विचार केला तर तब्बल 13 बॉल मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत. व्हेरी गुड बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग दाखवत असताना यावेळी साबेत आहे फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला फिल्डर येत आहेत. संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि इथे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. त्यामुळे अर्थातच गडी बाद झाले ते 4 आणि धावा झाले त्या 10. आता गरज असेल 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. नवीन नयन हवाल तुम्ही तर 2 विकेट साठी 500 रुपये लावायला पाहिजेत, कारण सातत्याने तुमचे ते परम मित्र आहेत. तर यावेळी खराब फलंदाजी ट्रॉम्बे शरस्मृती 11 ट्रॉम्बे कोलीवाडाची तुम्ही इथे पाहता, कारण ज्या पद्धतीने सुरुवात हवी होती त्यांच्या टीमला ती सुरुवात मिळाली नाही आणि पहिल्याच बॉलवरती दैवते त्याला सफलता दिली संघाला आणि त्याच्यानंतर विकेट सातत्याने पडत गेले आणि पाहता पाहता 4 गडी बाद झालेत. आता फलंदाज त्यांच्याकडे शिल्लक असतील 6 तंबूमध्ये आणि गरज असेल 12 चेंडूंमध्ये. आता तब्बल 42 धावांची. म्हणजे जसा मॅच जासे विरुद्ध बेलपाडा झाली होती, जशी मॅच नावे विरुद्ध कांबोटे झाली होती, तशीच मॅच कदाचित ही पाहायला मिळते की काय. परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाहीयेत, कारण शुभम पाटील
हा देखील मोठा खेळाडू, तो देखील सातत्याने मोठे फटके खेळण्यासाठी माहीर ओळखला जातो. परंतु आता ज्या त्याने धाबा 21 खर्च केल्या होत्या त्या कदाचित या षटकामध्ये घेण्यामध्ये यशस्वी झाला तर शेवटच्या षटकामध्ये त्या आशा नक्कीच राहतील. गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती निखिल गोबारी. कमी वयामध्ये हा खेळाडूने कामगिरी आपल्या संघासाठी केली. पहिलाच बॉल इथे निर्धाव फेकत असताना आणि ज्या पद्धतीने धारावी संघाविरुद्ध त्यांनी निर्णायक मॅच मध्ये गोलंदाजी केली ना कांचन, जेव्हा 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज होती, 4 चेंडू त्याने जबरदस्त फेकले होते आणि त्याच्यानंतर 2 बॉल वरती 2 षटकार आले आणि कदाचित तिथे मॅचला थोडंसं यू टर्न मिळालं. परंतु बारक्या कांबळे यानं ती मॅच वाचवली. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होत असताना 10 बॉल 42 धावांची आता गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चांगली आज कामगिरी झाली. भरपूर प्रतीक्षेनंतर कांबोडे संघ झगडत होता की नाईट स्पर्धेमध्ये फायनल पाहिजे, परंतु इथे देखील त्यांची आज चांगली कामगिरी झाली. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालेत. बॉल जाईल थर्ड मॅन सीमा रेषा पलीकडे, चौकार. नक्कीच सातगाव मसा म्हटल्यानंतर कोरोनामध्ये ती जत्रा देखील झाली नाही आणि त्याला देखील भरपूर काल वेळ आला, खऱ्या अर्थानं थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर चांगलं क्रिकेट सुरलीत तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. ऑप्शनच्या बाहेर बॉल, पंचांनी इथे अवांतर घोषित केलं. अवांतरच्या मदतीनं धावा लागले. धाव फलकावरती त्या 15, 4 गडी आतापर्यंत गमावलेत. उर्वरित बॉल असतील 9 आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 37 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला होता. हवेमध्ये आहे बॉल, तिथे क्षेत्ररक्षक भरपूर दूर होते त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या. धाव फलकावरती तब्बल 16 धावा. आता गरज ही मॅच जिंकण्यासाठी बॉल असतील 8 आणि गरज असेल 36. 6 षटकारांची गरज असेल. यावेळी डॉट बॉल येईल की काय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल जाईल. पंचांनी इथे अवांतर घोषित केला. अवांतरच्या मदतीने धावा लागतायत. धाव फलकावरती तब्बल विचार केलात तर त्या म्हणजे फक्त आणि फक्त 17. दयनीय अवस्था म्हणावी लागेल ती अर्थातच शरस्मृती 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाची. कांचन याच्या अगोदर जेव्हा बेलपाडा संघाच्या गोलंदाजांना तब्बल 4 व्हाईट बॉल फेकले होते, परंतु त्याने स्वतःला कव्हर केलं आणि तिथे एकूण 6 धावा खर्च केल्या. आणि इथे जर विचार केलात मोठ्या फटक्याची नितांत गरज होती आणि तो षटकार ठोकलाय या ठिकाणी फलंदाज शुभम याना. काही मॅच मध्ये काही मॅचेस मध्ये तुम्ही जर अनुभव केला ना या खेळाडूचा, कांचन 5व्या बॉल मध्ये तो षटकार खातोच. मागच्या मॅच मध्ये देखील 5व्या बॉलवर त्याने षटकार खाला, 6व्या बॉलवरती देखील षटकार खाल्ला आणि आता देखील या ठिकाणी पाहावं लागेल की 5व्या बॉलमध्ये षटकार खाते. समीकरण आता बदलेल. 7 बॉल आणि 29 धावांची गरज. म्हणजे विचार कर कांचन, आता जर इथून हा षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 23 तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी मॅच बामणडोंगरी ट्रॉम्बे झाली होती तशीच पुन्हा एकदा ही मॅच पाहायला मिळते की काय. शुभमच्या या शेवटच्या बॉलवरती शुभमने जर षटकार ठोकला तर कदाचित मॅच मध्ये अजून तुम्हाला मजा येईल. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतील ओव्हर द विकेटने आणि तेच चित्र कदाचित पाहायला मिळतं की काय. आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. आता येईल मॅचला मजा. उर्वरित 6 बॉल 23 धावांची गरज. आता कदाचित तोच फलंदाज आला स्ट्राईक रेंजला. दिनू आहेत फलंदाज, ज्याने बामणडोंगरी संघाला अक्षरशः रडवलं या मैदानावरती. आता तोच खेळाडू आला स्ट्राईक एंडला, परंतु समोर अतिशय दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज बारक्या कांबळे सज्ज होईल बॉलिंग मार्क वरती. 6 बॉल 23 धावा वाचवायच्या आहेत. पाहूया कशा पद्धतीने ही मॅच बनवल्या जातील की धावा वाचवल्या जातील. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने बारक्या सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती आणि पहिल्याच बॉल वरती इथे पाहावं लागेल. रनआउटची संधी मिळते आणि फलंदाज होतील बाद. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय बारक्याने, सांघिक यश मिळेल आणि फलंदाज होतील बाद. दिनू बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच भरपूर प्रतीक्षेनंतर अनु पाटील यांचा संघ फायनल मध्ये प्रवेश करताना पाहत असताना, कारण कित्येक संघांना त्यांनी पुरस्कृत केले परंतु शेवटच्या क्षणापर्यंत पॅकर म्हणून राहिले आणि संदीप बोरच्या चेहऱ्यावरती थोडस स्माइल कदाचित पाहायला मिळतंय. जबानचे अगदी पक्के असतील आणि अनुप पाटील यांच्यावरती असणारे हे प्रेम खऱ्या अर्थाने त्यांचं तुम्हाला पाहायला मिळालं. तर आता 5 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 23 धावींची गरज. शुभम जोपर्यंत आहेत मैदानावरती तोपर्यंत या मॅचला कदाचित कलाटणी देऊ शकतील. 2 बॉल मध्ये 12, 2 षटकार त्यांनी ठोकले मागच्या ओव्हर मध्ये. बारक्या कांबळे अकुटाप्याचा बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. तिसरा सलग षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या मदतीनं धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 35. धावा झाल्यात 35. आता 4 चेंडू आणि 17 धावींची गरज. पुन्हा एकदा तशीच मॅच कांचन या ठिकाणी पाहत तुम्हाला मिळत असताना यावेळेस देखील हा बॉल देखील जाईल लॉंग ऑनच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक आहेत छेडा आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. षटकार 3 बॉल 11 धावींची गरज. आता विचार केला ना की कदाचित मॅच लोकांना वाटलं ती सोडली की काय आणि आता आमच्या सरपंच साहेबांकडे लक्ष असेल कारण त्यांचा अचानक एका खेळाडूने जर परफॉर्मन्स केला तर त्याच्यामध्ये ते आलती ओव्हर नाही करतायत. आणि पाहूया इथे षटकार ठोकलाय वाघाना आणि मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना 5 वाजले तरी 600 लोक अजूनही मॅच पाहतात ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून. आता 3 बॉल 11 धावींची गरज. मगाशी जशी मॅच झाली होती ती तशीच मॅच आता तुम्हाला इथे पाहायला मिळते. मेगा फायनल मध्ये बैरीनाथ बेलपाडा संघासमोर कुठला संघ असेल. 3 बॉल 11 धावींची गरज. यॉर्करचा प्रयत्न स्वतः बारके आलेत बॉल खाली अडवतील आणि ते रन होती रिस्की. स्ट्राईक कदाचित सोडली फलंदाज होतील मॅच मध्ये वापसी कांबोडी टीमची. परफॉर्मन्स राहिला परंतु शेवटच्या क्षणाला गरज होती फलंदाज शुभम याची. शुभमने मात्र साथ सोडली आणि मात्र हा सामना कदाचित गमवावा लागतो की काय. 1 बॉल आणि 10 धावींची गरज. तरी ते हवेमध्ये आहे बॉल आणि मेगा फायनल मध्ये जय हनुमान अनुप 11 कांबोटे संघ इथे क्वालिफाय झालाय. तर जय हनुमान कांबोटे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम सरस्वती 11 ट्रॉम्बे. तर चला बैरीनाथ 11 बेलपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठोक मॅडी.
साठी या 500 रुपयाचं पारितोषिक आलंय रोशन छेडा यांच्यासाठी. जबरदस्त कॅच त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेला. रोशन या हे पारितोषिक